आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। नृसिंहवाडीतील 50 कुटुंबांचे स्थलांतर, ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाची संयुक्त बैठक। नृसिंहवाडी पेठभाग परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकानातील 70% साहित्य हलवले असून प्रबुद्धनगर, बाबर प्लॉटसह विविध भागातील सुमारे 50 कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व महसूल विभागाची महापूर नियोजनाच्या दृष्टीने संयुक्त बैठक आज विश्रामगृहात पार पडली। सध्याच्या पाणी पातळीनुसार स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे। आणखी स्थलांतर करावे लागल्यास तात्पुरत्या स्वरूपात दत्त हायस्कूल, जिल्हा परिषद मराठी शाळेत करण्यात येणार आहे। महापुराची पातळी ओळखून पद्माराजे विद्यालय, दत्त कारखाना परिसरात स्थलांतर करण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयाशी संपर्क करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। पुराचे पाणी धोका पातळीच्या पुढे गेल्यास यांत्रिक बोटी, लाईफ जॅकेट, जीवरक्षक दल आदी व्यवस्थांची मागणी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणार आहे। यावेळी सरपंच चित्रा सुतार म्हणाल्या, नागरिकांनी आपत्तीस घाबरून न जाता सतर्कता ठेवावी। वेळ पडल्यास शासनाच्या निवारा केंद्रात स्थलांतरित व्हावे। ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्थलांतरित घरांचे योग्यपणे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी उपसरपंच रमेश मोरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंत धनवडे, गाव कामगार तलाठी राजू शिंदे, सदस्या मंगल खोत, पूनम जाधव, चेतन गवळी, तानाजी निकम, विद्या कांबळे, अनघा पुजारी, ग्रामसेवक BN टोन्ने, उपाध्यक्ष शशिकांत बड्डपुजारी, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद पुजारी, कोतवाल महेश नाईक, मराठा नेते सागर धनवळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश सुतार, शिवराज जाधव, प्रीतम साळुंके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।